नमस्कार मित्रांनो. मी आत्ता जे आपल्या देशात चाललं आहे, दिल्लीमध्ये चाललं आहे, ते बघून मी प्रचंड अस्वस्थ झालेले आणि मला असं वाटलं की याबद्दल मला तुमच्याशी बोललंच पाहिजे. हे जे चाललेलं आहे जेन झी नावाखाली, हे खरोखर आपल्याला सगळ्यांना पसंत आहे का? योग्य वाटतंय का हे जे काय चाललं आहे ते? अत्यंत अश्लाघ्य, अनसिव्हिलाइज्ड भाषेमध्ये त्यांचं वागणं, त्यांचं कृत्य आणि काय म्हणायचं काय या जनरेशनला? ही जनरेशन आपल्या पुढे आपण ठेवली आहे. कसं याचं काय म्हणजे ताळतंत्र काय हेच समजत नाही आहे मला. हे सरकारला अकाउंटेबिलिटी घ्यायला सांगतायत. ह्यांची स्वतःची अकाउंटेबिलिटी काय आहे? आम्ही वाटेल ते करणार, पण आम्हाला तुम्ही काही करायचं नाही. आम्ही नियम मोडणार, पण आम्हाला तुम्ही शिक्षा करायची नाही. आम्ही संसदेवर चालून जाणार, पण तुम्ही आम्हाला अडवायचं नाही. आम्ही तुमच्यावरती दगड फेकणार, स्प्रे मारणार, पण तुम्ही आमच्यावरती लाठी उगारायची नाही. अरे काय चाललंय हे? आणि प्रत्येक जण उठतोय तो नसरुद्दीन शाह काय आणि सलमान खान काय आणि शबाना आझमी काय, हे प्रत्येकजण यांच्या वागण्याचं कौतुक करत आहेत. जेन झी म्हणजे काय त्यांनी मोठं कर्तृत्व केलं आहे? केवळ अमुक एक टाईम पिरियडमध्ये ते जन्माला आले, हे त्यांचं कर्तृत्व आहे? यू हॅव फक्ड विथ द रॉंग जनरेशन, हे त्या दिवशी मी वाचलं. अरे काय कसली जनरेशन तुम्ही? काय तुमचं कर्तृत्व याच्यामध्ये? कोणाबद्दल बोलतोय? वयाचं नाही तर पदाचा तरी तुम्हाला काहीतरी कसलीच चाड नाही तुम्हाला. तुम्ही जर का जेन झी असाल तर आम्ही पण जेन एक्स आहोत ना. आम्ही हा समाज निर्माण केला आहे ना. आमची पण हा समाज कसा असावा याच्याबद्दल काही रास्त मागण्या आहेत. फक्त तुम्ही जेन झी आहात म्हणून तुम्हाला ठरवायचा सगळा अधिकार मिळाला का? परीक्षा व्यवस्थित व्हायला पाहिजे, परीक्षेत पेपर फुटायला नाही पाहिजेत, हे सगळ्या जगाला मान्य आहे. पण हा पहिला पेपर फुटलेला नाही आहे. हा पेपर फुटल्यानंतरही पेपर फुटलेत आणि या पेपर फुटायच्या आधी अनंत पेपर फुटलेत. त्याबद्दल तुम्ही कधी काय बोललात? ही वॉट अबाउटरी नाही आहे. पण जे लोक दुसऱ्याला तोंड वर करून अकाउंटेबिलिटी घ्यायला सांगतायत, त्यांनी आयुष्यात काय केलं आहे? आणि हे ऑब्व्हियस आहे की हे एक्सक्यूज करून मिळवून तुम्ही हे सगळं करताय. आणि अशा प्रकारचं जे काय हिंसक आंदोलन चाललंय, हे नेपाळ आणखीन सगळ्यात बांगलादेश आणि याच्या बॅकग्राऊंडवरती जे तुम्ही करताय, ह्याबद्दल तुमचं कौतुक होतं आहे. माझ्या नसरुद्दीन शाह म्हणतो की मला अशीच अपेक्षा आहे आणि माझा आता फ्युचरच्या याच्याबद्दलचा विश्वास वाढलेला आहे. अरे काय बोलताय तुम्ही? ह्या लोकांना एक मुलगी सांगत होती का आधी मुसलमान प्राईम मिनिस्टर होता तेव्हा सगळं व्यवस्थित होतं. मग तिला विचारलं कोण मुसलमान प्राईम मिनिस्टर होता? अब्दुल कलाम, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. अरे काय बोलायचं? मला सगळ्यात जास्त दुःख याचं आहे की या सगळ्या तमाशाला बळ देणारे, त्यांच्या बाजूनी बोलणारे लोक पोस्ट करतायत. पण हे आम्हाला पसंत नाही आहे. हे बोलणं ही आपली कर्तव्य आहे की नाही? जर हा आपला देश आहे तर निदान हे आपल्या घरातून तरी बोलणं की हे मला पसंत नाही आहे, हे आपण का नाही बोलत आहोत? आपल्यासारखी सर्वसामान्य घरगुती माणसं हे का बोलत नाही आहेत? आणि म्हणून मी तुमच्याशी बोलते की मी त्याचा पूर्णपणे धिक्कार करते आणि हे आंदोलन सरकारने जितक्या कडक होईल तितक्या पद्धतीने मोडून काढलं पाहिजे, असं माझा सरकारला आव्हान आहे. काय हे जेनझींचं लाईफ आहे आणि त्या पोलिसांचं लाईफ नाही आहे. त्यांच्याबद्दल असंच जर का, आणि ते वांगचूक म्हणतात की त्यांच्यावरती काही कारवाई नाही व्हायला पाहिजे. अरे ज्यांनी पोलिसांची डोकी फोडली त्यांच्यावरती तुम्ही कारवाई नाही केली, ज्यांनी संसदेवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर तुम्ही कारवाई नाही केली, तर उद्या का पोलिसांनी तुमच्या बाजूने उभं राहावं? कुठच्या प्रकारचा आदर्श आपण घालतोय? कुठच्या प्रकारचा मार्ग आपण आखून देतोय? मी काही फार वेगळं सांगत नाही आहे, पण मी फक्त माझा सात्विक संताप हे चाललंय त्याच्याबद्दल आणि आपल्यासारख्या लोकांबद्दल की आपण कोणीही याच्याबद्दल काही बोलत नाही आहोत. मी एकटेच तर असणार नाही. माझी खात्री आहे की माझ्याबरोबरचे अनेक लोक असतील की ज्यांना हे मान्य नाही आहे. पण त्यांनी आपापल्या पोस्टवरून हे का बोलू नये की नाही आम्हाला मान्य नाही, का एक आवाज आपण उठवू नये? माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे की एक हॅशटॅग सुरू करा, हॅशटॅग डाऊन विथ गुंडागर्दी आणि वी स्टँड टुगेदर फॉर अवर नेशन, हे कळलंच पाहिजे. थँक्यू.